नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सुरुवातीला शहराच्या पाण्याची अपडेट। बेगमपुरा घाटी बुड्ढी लाईन परिसरातील पाणी विस्कळीत। सणासुदीला काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती। तर छत्रपती संभाजीनगर अवकाळी पाऊस व गारपिटांचा फटका, रब्बी पिकांचं मोठं नुकसान। आता बघूया सविस्तर बातम्या। जुबली पार्क पंप हाऊस जाणाऱ्या 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील जुना बाजार, घाटी परिसर, आसफिया कॉलनी, बुड्ढी लाईन परिसरातील पाणी विस्कळीत झालं। यामुळे तेथील पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आले असल्याने ऐन सणासुदीला पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार आहे। शहरात कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढली तशी पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। शहरात आजही 10 भागात 10 दिवसाआड नळाला पाणी पुरवठा होत आहे, तर काही तांत्रिक कारणाने जलवाहिनी फुटल्याची घटनांमुळे पाणी पुरवठा खंडित होत आहे। प्रशासनाकडून पाण्याचं नियोजन सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। जुबली पार्क पंप हाऊस जाणाऱ्या 700 रेल्वे स्टेशन परिसरात 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आज रात्री 2 वाजेला रेल्वे स्टेशनकडून जुबली पार्कला येणारी जलवाहिनी 700 मिलीमीटरची फुटली होती। त्यानंतर तात्काळ पाणी बंद करण्यात आलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी पुरवठा वितरित विस्कळीत झाला आहे। तर सदरील जलवाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण होत आहे, तरी या संपूर्ण परिसरातील पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात आल्याने नागरिकांना ऐन सणासुदीला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व परिसरात मंगळवारी आणि बुधवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली। या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिके बाधित झाली आहेत। विशेषतः गव्हाचं पीक पूर्णपणे आडवं पडून भुईसपाट झालं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे विविध शेतांमध्ये पिकांची मोठी हानी झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे। खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूरसह भांडेगाव, खांडी पिंपळगाव, माटरगाव, कानडगाव, देवळाणा आणि वडोद परिसरात मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली। या अचानक झालेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिके बाधित झाली आहे। विशेषतः गव्हाचं पीक पूर्णपणे आडवे पडून भुईसपाट झालंय। गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरं जावं लागलंय। आधीच कर्जबारी असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती या नुकसानीमुळे आणखीच गंभीर बनली आहे। दरम्यान बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून नुकसानीचा अचूक आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर मधील या सर्व शिवारांमध्ये आम्ही उपस्थित आहोत। अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी पाहणी केली। इकडे बघू शकता तुम्ही, हा सगळं काल रात्रीच्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे हा गहू पूर्ण आडवा झालेला आहे। इकडे पण बघू शकता, हा पूर्ण गहू आडवा झालेला आहे। हे आमचे रवींद्र जमदडे आणि गंगाधर जमदडेंचं हे शेत आहे। हे आमच्या वाहेदभाईंचं शेत आहे। या ठिकाणी जे आहे ते सगळं पीक आडवा झालेलं आहे आणि आमची मागणी आहे की 50,000 एकरी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। तातडीने सर्वे झाला पाहिजे। सर, ही जी नुकसान झाली पूर्ण आमची हे बघून घ्या, 5 एकर पूर्ण गहू पूर्ण झोपलेला आहे, इकडचं पण झोपलेला आहे। पूर्ण शेतकऱ्यांनी एकत्रित व्हा, संघटित व्हा आणि सगळे सभासद व्हा। सगळे सभासद, माझा नंबर घ्या 9326 46 93 86, ह्या नंबरवर संपर्क करा आणि सभासद व्हा। अब ये कि बारिश में, रात में जो बारिश गिरी, गाड़ पीट हो गई, इसमें पूरा घ्यूस हो गया सब। अभी एकरी को कम से कम 30,000 रुपये खर्चा आ गया पूरा, और ये घ्यू तो गिरने के बाद में पूरा लाल हो गया। अभी लाल हो गया, कुछ काम में नहीं आएगा। खाने में आता है ना, कोई लाल रोटी आती है पूरी, इसकी पूरी लाल रोटी आ जाती है। और पूरा घ्यू अभी नीचे आ रही, पूरी मिट्टी में मिल गया, जो नीचे गिर गया पूरा मिट्टी मिल गया। आधा तो पूरा नुकसान हो गया इसमें। जो खड़ा खड़ा है इसकी भी रोटी लाल आएंगे अभी, इसकी रोटी भी लाल, खाने में भी अभी नहीं लगी। जो नीचे गिर गया वो पूरा मिट्टी मिल गया। अभी जो रात में जो गारपीट हो गई ये पूरा जोड़ेगा।
वाळूज बुद्रुक शिवारातील 190 गट नंबर मध्ये काल रात्री दिनांक 18 मार्च 2026 बुधवार रोजी रात्री झालेल्या गारपिटीमुळे या सर्व गव्हाचं नुकसान झालेलं आहे. या आपण बघू शकतो या ठिकाणी की जे पीक आता पडलंय, हे गव्हाचं पीक पडलंय अक्षरशः. हे बघा आडवं झालंय पूर्ण, हे पीक पूर्ण आडवं झालंय. आता हे तर खराब झालंच, परंतु आता जे उभं आहे पीक त्याचा देखील गहू, त्याची देखील चव जी आहे लाल नाही, लाल भाकरी ती. ते लाल भाकरी येतील आणि त्याची चव लागणार नाही चव येणार नाही काही. आणि याला पण भाव भेटणार नाही. बरोबर आहे. भाव काहीच नाही. एकरी याला कमीत कमी 30,000 रुपये खर्च आला आणि याला पूर्ण आता विक्रीला सुद्धा कोणी घेणार नाही. याला आता पूर्ण लाल गहू झालेला आहे आणि पूर्ण आता सध्या पूर्ण खाली झोपलं. त्याच्यामध्ये काढताना पूर्ण माती येतील. आता त्याच्यामध्ये काहीच कामाचं राहिलं नाही गहू. असं नुकसान झालं पूर्ण. आणि खाण्यामध्ये पण चव राहणार नाही याची. पूर्ण लालपणे गहू झालेला आहे. रात्री गारपीट झाल्यामुळे सगळं वंबी पण झोडल्या गेली पूर्ण. त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही गावामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या अत्यंत गंभीर घटनेची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दखल घेतली असून या प्रकरणात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी कठोर आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. नुकतीच मी महिलांसाठी सेफ्टी ऑडिट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिला मुली बालक जात असताना रस्त्यामध्ये काही वेळेला बसेस त्याचबरोबर चालत जात असताना असे हल्ले होतात. या संदर्भामध्ये सर्व डिपार्टमेंट्स, गृह विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. सभागृहात सुद्धा हे प्रश्न अनेक वेळेला गाजलेले आहेत. काल ही घटना कळल्यानंतर मी नगरचे SP सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क केलेला आहे. काल रात्रीपर्यंत तरी आरोपी पकडला गेलेला नव्हता. आरोपीचा हेतू जो आहे तो कुणाचा तरी सूड काढणं किंवा असंतोष माजवणं किंवा अशा प्रकारे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींना त्रास देणं या प्रकारची विकृती असू शकेल असं मला हल्ल्याच्या पद्धतीवरून वाटतं. लवकरात लवकर आरोपी पकडला जावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अर्थातच पोलीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जे काही महिलांकडून माहिती तिकडच्या येते वाहिन्यांवरून किंवा इतरत्र, त्यामध्ये आसपासचे जे छोटे छोटे रस्ते शाळांकडे जाणारे असतात त्याच्यावरती सुद्धा मुलींना सुरक्षितता लागते. तर मला स्वतःला असं वाटतं की जिथे शक्य होईल तिथे CCTV बसवण्याबरोबरच ही जी फिरती पथकं आहेत दामिनीची, ती जरी शाळांच्या मुख्य ठिकाणी ठेवली असली तरी आसपासच्या रस्त्यांवरती सुद्धा फिरती पथकं आवश्यक आहेत. काय प्रकारचं ॲसिड हे होतं याच्याबद्दलची माहिती अजून डॉक्टरांकडून पुरेशी आलेली नाही आहे. सभागृहात चर्चा होत असताना सुद्धा यावरती मी स्वतः दखल घेतलेली आहे आणि तिच्या कुटुंबियांना आणि तिला सुद्धा लवकरच भेटण्याचा माझा विचार आहे. पण अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या मध्ये वेगळा शक्ती कायद्यासारखा राज्यस्तरीय कायदा असावा अशा प्रकारचं भूमिका आम्ही सभागृहामध्ये महिलांच्या ठरावावरती मांडलेली होती. कारण शक्ती कायद्याच्या केंद्राचा BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेत जरी समावेश झाला असला तरी सुद्धा ॲसिड टाकणं आणि सायबर क्राईम्स याच्यासाठी महाराष्ट्राचा वेगळा कायदा असणं गरजेचं आहे. त्याची शिफारस पोलिसांना दिलेली आहे. 1 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आलंय. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 एप्रिल 2026 पासून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी गाव आरोग्य संपन्न गाव ही विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान पूर्ण वर्षभर चालणार आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये जे नागरिकांचं आरोग्य आहे ते सुदृढ कसे असतील नागरिक आणि वेगवेगळ्या जे आरोग्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांचा त्यांना कसा लाभ मिळेल आणि आजारी पडण्यापासून त्यांना आपण प्रतिबंध कसा करू शकू याबद्दल एक पूर्ण वर्षभर मोहीम चालणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मधल्या 867 ग्रामपंचायती आणि एकूण 1362 गावांमध्ये ही योजना एका दिवशी सुरू होणार आहे आणि वर्षभर चालणार आहे. तर त्यासंबंधी या मोहिमेचा जो मूळ उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देणे आणि ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य हे सुदृढ राखण्यासाठी मदत करणे. तरी ही जी
अभियान आहे. एकूण 59 निर्देशांकावर प्रत्येक गावाचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि यामध्ये ज्या ग्रामपंचायती सरस ठरतील, ज्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे या अभियान राबवलं जाईल, त्या ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर प्राईज दिलं जाणार आहे. राज्य स्तरावरचं प्राईज आहे ग्रामपंचायतीला प्रथम आल्यास 5 कोटी रुपयाचं मिळणार आहे. विभाग स्तरावर जी प्रथम ग्रामपंचायत येईल त्यांना 1 कोटी रुपयाचं प्राईज मिळणार आहे आणि जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचं प्राईज मिळणार आहे. असे एकूण प्रत्येक स्तरावर 3 प्राईज काढले जाणार आहेत. तरी मी सगळ्या ग्रामपंचायतींना असं आवाहन करतो की त्यांच्या ग्रामपंचायत अधिकारी तसेच त्यांच्या सरपंचांच्या मदतीने सर्वांनी सदर अभियानामध्ये रजिस्टर करावं. रजिस्ट्रेशनसाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत हे रजिस्ट्रेशन खुलं राहणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये 1 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं नियोजन करावं आणि रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण गावात लोकांना सुविधा कशा देतील राहतील, लोक निरोगी कसं राहतील त्याच्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. फुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा. हे तू इकडे. हो, थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला आहे. आमदार अब्दुल सत्तारांनी भाजपावरती आरोप करत याचा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी भाजपला दिली आहे. नाही, सुरुवातीपासूनच भाजप डाव साधत होती. याची थोडी थोडी कुणकुण आमच्याकडे आली होती. पहिल्यांदा 6 लोक घेऊन ते 5-6 दिवस बाहेर होते. सोनवणे, काही त्याच्यामधले आमचे लोकांचा, त्याच्यामध्ये बनोटीचा सदस्य वगैरे, असे 6 लोकांना ते घेऊन गेले. त्यावेळेसच आम्हाला शंका झाली, पण मी दुःखामध्ये असल्यानंतर मी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही. परंतु या गेल्या 4 दिवसामध्ये जी घडलेली घटना आहे का, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आमचे उद्योगमंत्री आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामध्ये झालेला संवाद, यांच्यामध्ये झालेलं बोलणं, आमच्या भोमरे साहेब होते, त्यानंतर आमदार भोमरे साहेब आणि मला असं वाटतं
तिन्ही आमदार होते. या तिन्ही आमदारांना आणि अतुल सावे साहेबांशी माझा तो बोलणं झाला नाही कोणाशी, मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये नव्हतो, परंतु आमच्या आमदारांनी मला सांगितलं की आपलं बोलणं झालं आणि ते आपल्याला अध्यक्षपद देणार आहे. मग काही लोक चर्चेनंतर माहीत पडलं का आता ते अध्यक्षपद मागू लागले. तर याच्यामुळं जे दिलेला शब्द आहे, आणि हे पहा, जो आमच्या उदय सामंत सारखे एक ज्येष्ठ मंत्री, एक आमच्या पक्षाचे जबाबदार पदाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर हा धोका बसला, याचा मला आश्चर्य वाटते. बाकी काही नाही. त्यांनी कधी सुरुवातीला सांगितलं तर तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, संपलं काम. याचे परिणाम काय? याचे परिणाम पुढच्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी, आमच्या वरिष्ठांनी याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही आणि याला व्यवस्थितशीर दोघाला विश्वासात घेऊन पुढची वाटचाल केली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील. मी स्पष्ट बोलू लागलो. शेवटी जिल्हा परिषद ही जी निवडणूक आहे ही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची कधी युती राहायची, कधी नाही राहायची, परंतु शिवसेनेची सत्ता सातत्याने महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी या संभाजीनगर त्यावेळच्या औरंगाबादमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून ही जी परंपरा आहे त्या परंपरेला धोका बसलेला आहे. आणि हे जे त्यांनी जी आमच्या सोबत जी गद्दारी केली, या गद्दारीमध्ये विश्वासघात झाला. मी तर पहिल्यापासूनच बोलतो विश्वासघात होणार आहे, विश्वासघात. ते म्हणे नाही तुम्ही चिंता करू नका, सर्व वरिष्ठ लेवलवर चर्चा झालेली आहे, आम्ही त्याच्यावर बिंदास राहिलो आणि याच्यामुळे तो धोका बसला. या धोक्याचा आता वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याच्यावर पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल. आमदार अब्दुल सत्तारांना आपल्या मुलाला अध्यक्ष करायचं होतं, त्यासाठी त्यांनी भाजपला अंधारात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला आमचे गणित जुळवावे लागले, असं ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलंय. यावरून महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावरती आल्याचं दिसून येत आहे. माझ्याकडे तर सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतोय. गोव्याला कोण घेऊन गेलं, गोव्याला कोणाचे लोक होते, गोव्याला जे घेऊन गेले उभाटाला त्यांच्याबरोबर सेनेचं कोण होतं, त्यांची नावं देतो, बोर्डिंग पास देतो. मी तसा थोडा हायटेक माणूस आहे, बोर्डिंग पास प्रिंट काढून देतो. आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही. आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो. त्यांनी येऊन उपाध्यक्षाचं पद आता आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर शिवसेना आहे अशा पद्धतीने गरज पडली तर विधानसभा पदाचा राजीनामे देऊ. अब्दुल सत्तारांना म्हणा तुमचं मतदारसंघ सांभाळा, 50% आम्ही तिकडे भाजप आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तुमच्या मुलाला करायचं म्हणून तुम्ही हे सगळं केलं, तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचं म्हणून तुम्ही हे युती तोडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही उभाट्याच्या लोकांना उचलून नेलं. पण महायुती तुटली ना संभाजीनगर नाही, आमच्याबरोबर एनसीपी आहे ना, आमच्याबरोबर महायुतीतला एक घटक आहे, आमच्यावर एक घटक गेला, चालतंय, राजकारण आहे. राज्यात त्याचे प्रसाद दिसतील म्हणतात, ते त्यांनी विचार करावा. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीला फेस करायला. छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात रात्री बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने चर्चा पसरली होती. या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही नागरिकांनी अंधारात हालचाल करणारा प्राणी पाहिल्याचा दावा केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. उल्कानगरी परिसरातील रात्री बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी तात्काळ घटनास्थळी भेट देत सखोल पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, पावलांचे ठसे तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात आलाय. या पाहणीत बिबट्याचा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाहीये. वन विभागाने स्पष्ट केलंय की नागरिकांनी पाहिलेला प्राणी हा बिबट्या नसून एक साधं मांजर होता. त्यामुळे पसरलेली भीती आणि अफवा निराधार असल्याचं निष्पन्न झालं. RFO सागर कुटे यांनी याबाबत माहिती देताना नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता शांत राहावं असं आवाहन केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून भविष्यात अशा अफवा पसरवू नयेत असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. भांडारपाल जागेसाठी बनावट नियुक्ती आदेश घेऊन घाटीत रुजू होण्यासाठी आलेल्या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सतीश काकाजी कोलते, राहणार भालगाव, वडोद बाजार, तालुका फुलंब्री असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी घाटी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महेश रघुनाथ गावडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 15 मार्च रोजी 6 वाजेच्या सुमारास घाटीचे कनिष्ठ लिपिक शेख अरबाज यांनी फिर्यादींना फोन केला. सतीश काकाजी कोलते या नावाची व्यक्ती भंडारपाल वर्ग 3 या पदासाठी रुजू होण्यासाठी आले असे त्यांनी फिर्यादीला सांगितलं. सदर तरुणाने सादर केलेली आदेशाची प्रत आणि विनंती अर्ज त्यांनी व्हॉट्सअपवरती पाठवला. या आदेशाचं अवलोकन केलं असता त्यावरती महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष 4चा 4था मजला शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय इमारत रुग्णालय आभार फोर्ट मुंबई यांच्या कार्यालयाचा जावक क्रमांक होता.
सरळ सेवा शिफारस पत्रानुसार भंडारपाल वर्ग क संवर्गातील शिफारस यादीनुसार निवड केली असून पदस्थापना करण्याचा आदेश दिल्याचं त्यात नमूद केलं होतं. फिर्यादींनी आदेश सविस्तर वाचून पाहिला असता सदर नियुक्ती आदेशात नमूद केलेले पदनाम हे पदोन्नतीचं असून सरळ सेवेचं नाही. तसेच नियुक्ती आदेशावरती दिसून आलेला रबरी शिक्का आरोग्य विभाग आयुक्तालय मुंबई असा असल्याचं दिसून आलं. सदर पद भरण्यासाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. सदर आदेश बनावट असल्याची शंका आल्याने फिर्यादींनी कार्यालयामध्ये नियुक्तीबाबतचा आदेश ईमेल व टपाल तपासून पाहिला असता सदरचा आदेश मिळून आला नाहीये. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना याबाबतची माहिती दिली असता त्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिष्ठानकडे अहवाल सादर केल्यानंतर डॉक्टर सुकरे यांनी पदस्थापना बनावाबाबतचा बनावट आदेश घेऊन आलेल्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महिला उपनिरीक्षक केदार या तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सुरुवातीला शहराच्या पाण्याची अपडेट. बेगमपुरा घाटी बुड्ढी लाईन परिसरातील पाणी विस्कळीत. सणासुदीला काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती. तर छत्रपती संभाजीनगर अवकाळी पाऊस व गारपिटांचा फटका, रब्बी पिकांचं मोठं नुकसान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.